केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचं बजेट सादर करतील। यावर्षी सार्वत्रिक निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामुळे हे बजेट हे अंतरिम बजेट असेल। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे संसद परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। नव्या संसदेमध्ये सादर होणारं हे पहिलं बजेट असेल, तर निर्मला सीतारामन यांच्या कारकिर्दीतलं हे 6वं बजेट आहे। मोरारजी देसाई यांच्या विक्रमाशी आज निर्मला सीतारामन बरोबरी करतील। सकाळी 11 वाजता अर्थमंत्री लोकसभेत बजेट सादर करणार आहेत। अर्थमंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड। अर्थातच इथे एक बैठक होते, कॅबिनेटकडनं अर्थसंकल्पाला मंजुरी मिळते आणि मग हा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला जातो। या अर्थसंकल्पाचं 11 वाजल्यापासून थेट प्रक्षेपण आणि विश्लेषण तुम्ही एबीपी माझावरती बघू शकणार आहात। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देणार आहेत। अभिषेक, अपेक्षा तर खूप आहेत बजेटकडनं, कारण निवडणुकांच्या तोंडावरती असलेलं हे बजेट आहे। अंतरिम बजेट म्हटल्यावरती कोणत्या मर्यादा येतात, कोणकोणत्या गोष्टींची खैरात सरकार करू शकते, अपेक्षा अंदाज कसे व्यक्त होतात? नव्या कोणत्या तरी गोष्टी आहेत ते कुठेतरी सरकार करू पाहत नसतं। हे मागील अनेक वर्षांपासून आपल्याला बघायला मिळालेलं आहे। एकूणच निवडणुकांचं वर्ष असतं, सरकार बदलताना देखील बघायला मिळत असतं आणि त्यामुळेच मोठ्या निर्णयाची अपेक्षा जी आहे ती या बजेटकडनं आपल्याला पाहायला मिळत नसते। मात्र ज्या मागील काही वर्षातनं योजना चालत आलेल्या आहेत त्या योजनांमध्ये अधिकचे पैसे जे आहेत ते देण्याचा प्रयत्न कुठेतरी सरकारच्या माध्यमातून होताना बघायला मिळत असतो आणि तशाच प्रकारचा प्रयत्न देखील यंदा देखील या अर्थसंकल्पातनं आपल्याला होताना पाहायला मिळेल। निर्मला सीतारामन यांच्याकडनं काही निर्णय जे आहेत ते आपल्याला यामध्ये दिलासादायक सर्वसामान्यांना बघायला मिळू शकतात, ज्यामध्ये आता जर का त्यांच्याकडनं योजना सुरू करण्यात आलेली आहे जी आयुष्यमान भारत योजना आहे, त्यामध्ये जो विमा संरक्षण आहे ते त्याची रक्कम कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना बघायला मिळू शकतो। असेच काही निर्णय आहेत जे आपल्याला बघायला मिळू शकतात। सोबतच कुठेतरी रोडमॅप देण्याचा प्रयत्न देखील होताना दिसू शकेल। एकूण सध्याचं वातावरण जर का बघायचं तर ते भाजपसाठी अनुकूल असं म्हटलं जातं आणि त्यामुळे कुठेतरी रोडमॅप देण्याचा प्रयत्न देखील होताना बघायला मिळेल। मागील 10 वर्षात आम्ही काय केलं आणि येत्या वर्षामध्ये आम्ही काय काय करू शकतो किंवा काय गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही आणू शकतो या संदर्भात देखील भाष्य होताना बघायला मिळेल। जी NPS आहे, आपण माहिती आहे पेन्शन जी स्कीम आहे त्याच्या संदर्भात आपल्याला मोठ्या प्रमाणात जे वाद आहे, टीका आहे ती होताना पाहायला मिळालेली आहे। अनेक राज्यांकडनं पुन्हा एकदा ओल्ड पेन्शन स्कीमवर ते गेलेले दिसत आहेत, त्यामुळे कुठेतरी यात मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील आपल्याला होताना बघायला मिळू शकतो, ज्यामध्ये हायब्रिड पेन्शन स्कीम हा एक पर्याय जो आहे तो समोर ठेवला जाऊ शकतो। त्या संदर्भातला एक रोडमॅप जो आहे तो तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना बघायला मिळेल। याच माध्यमातून तो सांगण्याचा देखील प्रयत्न निर्मला सीतारामन ह्या करू शकतात। सोबतच संरक्षण क्षेत्रासाठी देखील मोठी घडामोड बघायला मिळू शकते। एकूणच मागील 3 ते 4 वर्षात बघायचं तर मोठ्या प्रमाणात बजेट जे आहे ते संरक्षण खात्याला देण्यात आलेला आहे। एकूणच या संदर्भात जर बघायचं तर रिसर्च आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळत होता। तशा प्रकारचा प्रयत्न जो आहे तो यंदाच्या या बजेटमध्ये होताना बघायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणात रिसर्च करत मेक इन इंडिया जी योजना आहे, मेक इन इंडिया जो कार्यक्रम सरकारकडनं राबवला जातो त्याच्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसतील। सोबत मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट जो आहे तो आपल्या इथे होताना दिसत असतो। इलेक्ट्रॉनिक्स गुड्स देखील आपल्या इथे मोठ्या प्रमाणात आयात होत असतात आणि त्यामुळे आयात कर देखील मोठ्या प्रमाणात होता। जर का उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर मोबाईलचे जे पार्ट्स आहेत ते बाहेर न यायचे, इथे असेंबल व्हायचे आणि त्या असेंबल झाल्यानंतर आपल्या इथे विक्री व्हायची, त्यामुळे जो आयात कर आहे तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसलेला आहे। एकूणच काल आपण बघितलं की जो आयात कर मोबाईल पार्ट्सवर होता तो 15% होता, तो आता 10% करण्यात आलेला आहे। कुठेतरी मोबाईल हब बनवण्याचा प्रयत्न देखील सरकारकडनं होताना दिसतोय आणि सोबतच यात जर का बघायचं तर जी टेस्ला सारखी कंपनी असेल त्यांच्याकडनं देखील या संदर्भात टीका करण्यात आलेली होती आणि त्यानंतर चर्चेमधनं एक मार्ग देखील काढण्यात आला। आता टेस्ला देखील भारतात येऊ पाहते आणि त्यामुळेच एक अशा प्रकारचा प्रयत्न जो आहे मेक इन इंडियाचा तो करताना सरकार दिसते आणि त्यामुळे अशा प्रकारचा रोडमॅप असेल, असाच रोडमॅप या अर्थसंकल्पातून आपल्याला बघायला मिळेल अशी शक्यता आहे आणि भारताची इकॉनॉमी, अर्थव्यवस्था ही सशक्त बनवण्याच्या दृष्टिकोनातून या अंतरिम बजेटमध्ये कोणत्या तरतुदी असतात
हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. अभिषेक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.